किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीत स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेत आहोत, सोडत आहोत. संथ आणि लयबद्ध सुरू असलेला श्वास. आंतरिक सजगता. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंगलं असेल तर मात्र ही कृती करणं टाळावं. यथाशक्ती 10 आवर्तन. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. उजवीनेच एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास जोरात बाहेर सोडता पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या आपल्या श्वासाकडे असेल. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण. सावकाश कृती थांबवून डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकस बाहेर येत आहे. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत कपालभातीची यथाशक्ती 10 वर्तन. ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ आहे. तो श्वास सोडलाय. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण. डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. सुरुवातीला केलेली श्वसन मार्ग शुद्धी आणि आता केलेली कपालभाती ह्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. मोकळा झालेला आपला श्वास, आपले दोन्ही श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, ओ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारी असा माऊलीने वर्णन केलेला गणेश रूपी ओम, त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार
सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामधन्मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. मनामध्ये लीनभाव, भक्तिभाव. साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि दोन्ही पाय समोर घ्या. एक एक पाय. दोन्ही पाय समोर आणि विश्राम घ्या. चक्की चालून दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. आता दोन्ही हात आपले कोपरातनं सरळ असतील. एकदम सरळ. पायामध्ये अंतर आहे. पावलं जरा स्वतःकडे खेचून घ्या. दोन्हीही पायांची पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि आता सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं पुढे झुका आणि हळूहळू गोलाकार फिरायला सुरुवात. एक. आपले हात कोपरातनं सरळ असतील. जेवढं मागे जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा आणि पावलं आपण स्वतःकडे खेचून घेतो. 2, 3, बरोबर, 4 आणि 5. 5 वेळा झाले की मग थांबा. आणि विरुद्ध बाजूने 5. पुन्हा पुढे जायचं आणि डावीकडून उजवीकडे. 1. लोअर बॅक मधून पुढे जाण्याचा प्रयत्न. 2, 3, ओके, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा दोन्हीही बाजूनी. बरोबर. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. फक्त आता पावलं जी आपण स्वतःकडे खेचली ती रिलॅक्स करा. आता उजव्या हाताने डावा हात डोक्याच्या दिशेने आणि सावकाश उजव्या बाजूला हलकासा साइडवर पॉइंट घ्या. 1, विरुद्ध बाजू. 2, 3, 4, बरोबर. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात मागे घ्या. आपल्या सीटच्या जवळ पाठीचा कणा सरळ असेल. आता एकदा पायाचा अंगठा जमिनीला टेकवा आणि एकदा करंगळी. एकदा अंगठा जमिनीला टेकवायचा आणि एकदा करंगळी. बरोबर. अंगठा आणि मग करंगळी. अंगठा करंगळी. बरोबर. अंगठा करंगळी. अंगठा करंगळी. सावकाश थांबायचं आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या.
पाठीचा कणा सरळ असेल तर कुठेही आपण पोक काढून बसत नाही आहोत. आता फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचा. आणि मग उजवा पाय जमिनीला घासत घासत जेवढा तुम्हाला उजवीकडे नेता येईल तेवढा न्यायचा आहे. सावकाश. आणि मग पुन्हा मध्यभागी आणायचं. जास्तीत जास्त उजवीकडे. पाऊल आपण स्वतःकडे खेचलंय ज्याच्याने आपला गुडघा लॉक होतो. गुडघेदुखीसाठी अतिशय महत्वाची कृती. जास्तीत जास्त उजवीकडे सावकाश करा. पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते घाई केली तर. पुन्हा मध्यभागी. बरोबर. पुन्हा पाय तसाच आपण सरळ आहे. आणि अजून एकदा जास्तीत जास्त उजवीकडे उजवा पाय. बरोबर. आणि मध्यभागी. उजवा पाऊल रिलॅक्स करा. आता डावा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. आणि डावा पाय जमिनीला घासत जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. डावीकडे मध्यभागी. पुन्हा एकदा जास्तीत जास्त डावीकडे मध्यभागी. सेंटरला येऊन थांबा आणि डावं पाऊल रिलॅक्स करा. आता दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या. आपण करतोय नौकाचालन. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. पावलं जुळलेली आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि एक सावकाश एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि मग पुढे. असं इमॅजिन करा की आपण बोटिंग करतोय. 2. पुन्हा इथे लोअर बॅक मधून पुढे जाण्याचा प्रयत्न. आणि हाताची पकड पावलांच्या भोवती पावलांच्या पुढे जाऊदे. 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आता दोन्हीही हातांच्या मुठी जमिनीला समांतर आहे. ठीक आहे. आता कमरेतनं पुढे जायचं आणि पुन्हा मागे यायचं. 1 विरुद्ध बाजूने. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबा. आणि दोन्हीही पावलं जी आहेत ही जुळून घ्यायचे. करतोय बटरफ्लाय. पावलं जुळून घ्या. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे आणि मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ दे. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. आणि डोळे अलगद मिटून घ्या. त्याला म्हणतात भद्रासन. खांदे रिलॅक्स. चेहरा शांत. आणि जोड श्वासाची आपण श्वास घेतोय सोडतोय. बंद डोळ्यांनी. आपल्याला कुठे जास्त ताण वाटतोय, कुठल्या भागावर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय हे आपलं आपण तपासून पहा. कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला स्ट्रेच आणि प्रेशर याचा अनुभव येईल. करणार आहोत आपण नेक रोटेशन. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्येच बसा. आणि आता हळूहळू आपली मान एकदा उजवीकडे. मागची भिंत बघा. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. आता हलकीशी मान साइड वर टिल्ट होईल. एकदा उजव्या बाजूला. बरं आता खांदे मात्र वर उचलायचे नाही. फक्त उजवा कान उजव्या खांद्याजवळ नेण्याचा प्रयत्न खांद्यावर नाही उचलायचा. सेंटर. डावीकडे. पुन्हा एकदा उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. आता मान सावकाश वर जाईल. आणि हळूहळू हनुवटी गळ्याकडे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र गळ्याकडे हनुवटी नेणं टाळायचंय. पुन्हा मान वर आणि खाली. वर खाली. खाली आल्यानंतर थांबा. आणि फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळा करा. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे सावकाश मध्यभागी. 2 वेळेला उजवीकडून पाठीमागे डावीकडून मध्यभागी घेतोय. आणि आता 2 वेळेला विरुद्ध बाजूने. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश करा. आपला प्रत्येक सांधा मोकळा होतोय.
याची जाणीव. 2-2 वेळा झालं की मग थांबा. पुन्हा मान सरळ करून थोडा वेळ डोळे मिटून 1-2 सेकंद डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता आपण करूया थोडस साईडवर रोलिंग. आपल्या हाताची पकड अजून थोडीशी घट्ट करा. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला थोडस झुकायचंय आणि मग डावीकडे. बरोबर. आपण डुलतोय तिथल्या तिथेच, एकदा उजवीकडे आणि डावीकडे. स्वतःचा तोल सांभाळा, पण पडणार नाही याची काळजी घ्या. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय मध्ये येऊन. आणि आता करूया आपण फुल बटरफ्लाय पोस्चर. आपण आता हाताची स्थिती घेतलीच आहे. आता आधी सावकाश हळूहळू गुडघे मांड्यावर घ्या आणि मग सावकाश खाली ठेवा. पुन्हा हळूहळू वर, खाली. आणि मग आपला थोडा थोडा स्पीड वाढवा. आणि मग थोडस रॅपिडली करा. त्यात बरोबर, छान. बरं, आता इथे आपल्याला पुढे मागे न झुकता फक्त हालचाल जी आहे ती आपल्या पायामध्येच होते. बरोबर. सावकाश कृती थांबूया आणि दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. बराच वेळ आपण या स्थितीत होतो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून घ्या, मान मागे सैल सोडा आणि जोड श्वासाची. आज आपण शिकणार आहोत जानू शिरासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणार पश्चिमोत्तानासन. तर कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे हे एक आसन कोणी करू नये ज्यांना प्रचंड पाठदुखीचा त्रास आहे. म्हणजे आता साधना करताना पण ज्यांची पाठ दुखत असेल किंवा कमरेची जर स्नायू दुखत असतील तर मात्र त्यांनी करणं हे टाळा. तर याचे फायदे काय आहेत? तर ही दोन्हीही जी आसनं आहेत ही तुमच्या पोटावरची जी चरबी आहे ते कमी करण्याचं काम करतात. जानू म्हणजे काय तर गुडघा आणि शिर म्हणजे आपलं डोकं. तर आपल्या गुडघ्याला आपलं डोकं लावणं म्हणजे जानू शिरासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं हे पश्चिमोत्तानासन आहे. तर ही दोन्हीही आसनं तुम्हाला वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर आपली जी पचन संस्था आहे ती खूप उत्तम प्रकारे काम करते आणि आपला पाठीचा कणा जो आहे तो अधिक फ्लेक्झिबल राहण्यास मदत होते त्या दोन्हीही आसनांच्या सरावाने. तर ही कशी करायची दाखवते, मग आपण एकत्रित करू. जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी आधी कृती बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. तर इथे मॅडम. दोन्ही पाय जोडलेले सुरुवातीला आपण बघतोय जानू शिरासन. तर आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला बघा अशा प्रकारे फिक्स करून घ्यायचं. उजवा पाय आपला सरळ आहे. मॅडम, खाली टायपिंग येते त्याच्यामुळे तुम्ही पायांच्या काय ऍक्टिव्हिटी करता हे दिसून येत नाही हो. कुठली टायपिंग? काय माहित, ऑटोमॅटिकली येते तुम्ही जे बोलताय ते. ओके, मग तुमच्या इथे काही बाकी सगळ्यांना हा इश्यू येतोय का? फक्त मला अंगठ्याने सांगा. असं किंवा असं नाही येते का? ओके. ओके. सर तुम्ही पुन्हा जॉईन होता का? मे बी काहीतरी टेक्निकल इश्यू असेल तर. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. बरं. तर आपण बघतोय जानू शिरासन. तर डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा थोडासा पाय असा वरती फोल्ड झाला तरी चालेल. किंवा ही कृती तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकता. ज्यांना गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. तर मे बी आता बरोबर येत असेल सर. तर आता सुरुवात दाखवते तुम्हाला. तर इथे जानुशिरासनाला आपल्याला दोन्हीही जे हात आहेत ते आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. बघा हाताची जी बोट आहे ती पावलाला पॉइंटेड आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा आणि मग तो श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपल्या दोन्हीही हातांनी उजवं पाऊल, पायाची बोट किंवा तळपाय किंवा टाच हेही जर पकडता नाही आलं तर तुमचे हात जमिनीकडे सैल सोडायचे आणि मग शेवटी
आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची, म्हणजे आपोआप आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने जात. अंतिम स्थितीमध्ये आपलं कपाळ गुडघ्याला लागतं आणि आपला संपूर्ण उजवा पाय इथे ताणला जातो. उजव्या ओटीपोटावर प्रेशर येतो आणि उजव्या बाजूने आपला पाठीचा मणका पूर्णपणे ताणलेला असतो. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. तर ही झाली आपली जानुशिरासनाची कृती. कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये अजून एक सांगायचं राहिलं, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र प्रयत्न करा, फक्त जास्त वेळ पुढे झुकू नका. ठीक आहे. तर सेम ही कृती आपण डाव्या पायाने सुद्धा करणार, जानुशिरासनाची. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत पश्चिमोत्तानासन. तर इथे आपल्याला दोन्ही पाय असे सरळ ठेवायचे, दोन्हीही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि मग आपले हात पायाला घासत घासत पुन्हा एकदा कमरेतनं पुढे, लोअर बॅक मधून आधी पुढे जायचं. आधी आपलं डोकं अजिबात असं पुढे घ्यायचं नाही. तुम्हाला जेवढं कमरेतनं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. दोन्हीही हातांनी पावलाची बोटं, तळपाय किंवा टाच पकडायचा प्रयत्न करायचा. जर हात एवढे पण पुढे जात नसतील तर मात्र जेवढे जमिनीकडे जातील तेवढे जायचं. आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, किंवा आपली हनुवटी तुम्ही चिनलॉक केली की आपोआप आपलं कपाळ आपल्या पायाच्या दिशेने जातं. हे झालं पश्चिमोत्तानासन. आपल्या शरीराच्या पुढच्या भागाला इथे प्रेशर मिळतोय आणि मग हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. अशा प्रकारे आपल्याला ही दोन्हीही आसनं करायची आहेत. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. आपली क्षमता ओळखून कृती करण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवातीला आपण करूया जानुशिरासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता आपला जो डावा पाय आहे सुरुवातीला तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. डाव्या पायाची टाच जास्तीत जास्त शरीराच्या जवळ असू देत. उजवा पाय आपला सरळ आहे, दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे जा. दोन्हीही हाताने उजवं पाऊल, तळपाय, टाच, बोटं पकडायचा प्रयत्न करा. बरोबर, ठीक आहे, छान. आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी गळ्याकडे नेली की आपोआप कपाळ जातं गुडघ्याकडे. आपली हाताची कोपरं आणि खांदे जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. बघा, कुठेही जास्त आपला उजवा पाय पूर्णपणे ताणला गेलाय त्याची नाही. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. इथे पूर्णपणे जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेव्हा आपण आसनातून उलट चाल करतो तेव्हा करताना अगदी सावकाश करायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर, पाठकणा सरळ. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. दोन्हीही हातांनी डावं पाऊल, बोटं, टाच पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. आपली हाताची कोपरं आणि खांदे जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठीचा कणा सरळ असेल, पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वास घेतोय, सोडतोय. आता डाव्या बाजूचा संपूर्ण पाय आपला हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले. डाव्या ओटीपोटावर प्रेशर आहे. पाठीचा मणका डाव्या बाजूने ताणला गेलाय, त्याची जाळी. उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया आणि आपला उजवा पाय सरळ करूया. पुन्हा विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासून पहा.
वाढली असेल तर आपण थोडीशी घाई करतोय किंवा थोडासा स्टिफनेस पण आपल्यामध्ये आहे. आता याच्यातूनच पुढे जाणारं करूया पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्या दोन्हीही मांड्यांवर ठेवायचे. हाताची बोटं पुन्हा पावलाच्या दिशेने असतील, पाठकणा सरळ, नजर समोर. आता एक श्वास भरून घ्यायचा, आपली थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि मग हा श्वास सोडत सोडत हळूहळू आपले पाय, आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील किंवा जमिनीकडे सैल सोडले जातील. आणि मग शेवटी हळूहळू यथाशक्ती आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. ज्याला हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ थांबू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. उलट तास. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान, प्रयत्न चांगला होता. आणि विश्रांती. मान एकदम मागे सैल सोडा, रिलॅक्स व्हा. पुन्हा श्वासाच्या गतीकडे लक्ष. इथे हलकीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढते कारण की पोटावरती प्रेशर आल्यामुळे. सावकाश स्टँडिंग मध्ये, दंडस्थिती मध्ये यायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. नजर समोर. आपला पाठकणा आत्ताच आपण फॉरवर्ड बेंड केला होता, आता आपण थोडस त्याला स्ट्रेचिंग देऊया. नजर समोर. आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. आपला तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आणि मग सावकाश आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि जेवढं स्ट्रेच करताय तेवढं स्ट्रेच करा. संपूर्ण शरीर उभ्या कक्षेत. ताण ताण. छान. सावकाश टाचा खाली. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता आपण करूया ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर उचलूया आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता आपण ताडासनातून पुढे चालणार आहोत. मॅटच्या एका टोकाला घेऊन उभे राहा. आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि चवड्याच्या भागावर चाला. आता जास्तीत जास्त मॅट वरतीच पुढे आणि मागे या. रिवर्स. आपल्याला टर्न नाही व्हायचंय, तसंच मागे यायचंय. 2 वेळेला मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जा, सरळ आणि रिवर्स. बरोबर. आणि आता सेंटर मध्ये या. आता साईडला जा. आता साईडला जा अशा प्रकारे. एकदा आपण, हा बरोबर बरोबर, छान. बघा इथे पूर्णपणे आपल्या काफ मसल्स वरती, गुडघ्यावरती एक प्रकारचा ताण आणि दाब जाणवतो. छान. सावकाश थांबा आणि टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा, विश्रांती. पुन्हा जोड श्वासाची. तर आपण अर्धकटी चक्रासन. तर इथे तुम्हाला काय करायचंय, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या, बघा तिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे असेल. ठीक आहे. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. अगदी अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल. हा बरोबर. आणि आता हळूहळू तुम्हाला जेवढा बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढा बॅकवर्ड बेंड घ्यायचाय. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. लोअर बॅक मधून तुम्हाला जेवढं मागे जाता येईल तेवढं जायचंय.
अंतिम स्थितीमध्ये तुमचं तोंड बंद असेल, चेहरा सिलिंगला समांतर. सावकाश मध्यभागी. बरोबर. हम्म. आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. आपली हाताची जी पकड आपण जी आपल्या पाठकण्याच्या इथे म्हणजे खाली ठेवली ती थोडीशी अजून खाली घ्या. बघा अशा प्रकारे सीटच्या जवळ घ्या. आणि आता आपल्याला श्वास घेत हलकस मागे बेंड व्हायचंय आणि श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी या. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. आता थोडीशी आपण हाताची सुद्धा मुवमेंट करणार. श्वास घेत हात वर घ्यायचे, बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत खाली. साईडने ते खाली येतील. जसं स्विंग आपण झोका कसा घेतो त्याप्रमाणे आपले हात असे वर येतील. बघा अशा प्रकारे. हा बरोबर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी यायचंय आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. बैठक स्थितीमध्ये आपण पाठीच्या मणक्याला फॉरवर्ड बेंड दिला. बरोबर. आता आपण थोडासा ट्विस्टिंग देणार आहोत त्याला, म्हणजे करणार आहोत आपण त्रिकोणासन. तर पुन्हा हे बघून घ्या जे नवीन साधक आहेत ते आणि जुन्या साधकांनी करायला हरकत नाही. तर इथे सुरुवातीला पाय जुळवून घ्यायचे आणि मग दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. अगदी 2 ते 3 फुटा एवढं अंतर घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर कमरेतनं पुढे झुकायचं. आपला उजवा जो हात आहे तो जमिनीला घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आपण बघतोय त्रिकोणासन. आणि मग पुन्हा उजवा हात सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा कमरेतनं पुढे जायचं. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे न्यायचा आणि नजर आपली वर असलेल्या उजव्या हाताकडे. पुन्हा डावा हात सरळ करायचा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे. आपण करतोय त्रिकोणासन. तर आता दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. मॅटवर उभं राहून करा. खाली चटई चादर असेल तर पाय सटकू शकतात. आता ज्यांना परत याचे कॉन्ट्रा इंडिकेशन, पाठीचा कणा ज्यांना त्रास होत असेल आणि शोल्डर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर मात्र करणं टाळा. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्या. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण आसन करण्याचा प्रयत्न करतोय. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आणि आता उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे घेऊन जाऊया. डावं पाऊल पकडा, अँकल पकडा किंवा पोटरी, गुडघा जे तुम्हाला शक्य आहे ते पकडा. आणि नजर किंवा आपली मान डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा. नकळत आपण तिथे थोडासा स्टिफनेस पण आणतो, तर तो एकदम रिलॅक्स करा. बघा पाठकणा हलकासा ट्विस्ट आहे. गळ्यावरती सुद्धा ताण आणि दाब याची जाणीव आहे. उलट चाल करताना एक श्वास म्हणून घ्या. श्वास सोडत उजवा हात कमरेतनं खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. थोडा वेळ हात खाली. पायामध्ये एकदम पण जास्त अंतर नको की तुम्हाला पुढे झुकताना त्रास होईल. कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे. उजवा पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. आणि डावा हात डाव्या हाताने उजवा पाऊल पकडले आणि उजवा हात वर आहे. उजव्या हाताचा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. आणि पुन्हा इथे जोड श्वासाची. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपले हिप जॉईंट, सीटचा भाग, तिथे असलेले मसल्स
किंवा आपले जे जॉईंट्स आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. रिलॅक्स. मान मागे सही सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, पाठीचा कणा जमिनीकडे अगदी सैल सोडून घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि आपला श्वास खाली. करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची आहे. हळूहळू दोन्ही पाय डोकं वर न उचलता 90 अंशापर्यंत वर. आणि आता सुरुवात करूया सायकलिंग करायला. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. आपली पावलं जी आहेत ती खाली जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि आता रिव्हर्स सायकलिंग करा. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर, छान. सावकाश हळूहळू कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय आपले वर येतील, गुडघ्यातनं सरळ आणि सावकाश खाली घ्या. डोकं वर न उचलता दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न. धाडकन न आपटता सावकाश कृती. पुन्हा एकदा विश्रांती. बघा इथे आपले मांडीचा जो म्हणजे थाय मसल्स आहे ते कमी व्हायला मदत होते. परत ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचं आरोग्य किंवा आपले कोर मसल्स अधिक बिल्डअप करायचे असतील तर मात्र सायकलिंगची आवर्तन थोडीशी वाढवायची. इथे तुमची श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने सावकाश सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय आहे तो फोल्ड करा आणि डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डाव्या पायाला समोरून हाताचा विळखा. बरोबर. आणि आता आपल्याला उजवा पाय श्वास घेत घेत वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत सोडत खाली टेकवायचा. बरं, आता खाली आणताना पुन्हा डोकं मात्र वर उचलायचं नाही. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, छान. पुन्हा आपला उजवा पाय वर घेतोय आपण 90 डिग्री आणि तो गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. एक, खाली टाच जमिनीकडे येऊ देत. जांघेतनं उजवा पाय गोलाकार फिरतोय, पाय गुडघ्यातनं सरळ आहे. बरोबर, छान. 3 वेळेला क्लॉकवाईज करा गोलाकार आणि मग 3 वेळेला विरुद्ध बाजूने. डावीकडून उजवीकडे अगदी सावकाश करा. पूर्णपणे जाणीवपूर्वक कृती. 2 आणि 3. 3 वेळा झालं की मग थांबा आणि सावकाश उजवा पाय आपला खाली घ्या. डाव्या पायाचा जो विळखा आपण घातलाय तो सोडा. डावा पाय आधी हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय वर उचला, त्याला आपल्या हातांचा विळखा द्या समोरनं आणि आता डावा पाय श्वास घेत घेत वर उचलूया आणि श्वास सोडत खाली ठेवूया. कंट्रोल मुवमेंट. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बघा थोडंसं सिंक्रोनायझेशन करा आपल्या श्वासाकडे आणि होणाऱ्या हालचालीकडे. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा पाय वर आणि मग गोलाकार 3 वेळा फिरून घेऊया क्लॉकवाईज.
आपली टाच खाली जमिनीला लागू दे. 1. पायाने मोठं वर्तुळ करण्याचा प्रयत्न. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा. 1. यथाशक्ती प्रयत्न. जर अगदीच जमत नसेल तर एकदाच करा, पण जाणीवपूर्वक करा. आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. आणि सावकाश पाय खाली घ्या. डावा पाय उजव्या पायाचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आपण करणार आहोत आता ब्रिज पोश्चर. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा पाय. आपल्या पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर घ्या. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत. अगदी सर्वायकलचा म्हणजे आपल्या मानेच्या मणक्यामध्ये जर त्रास असेल, तिथे गॅप असेल, तर मात्र हे करणं टाळा. तर आता आपण स्थिती घेतलीये. दोन्ही पाय फोल्ड केलेत. पावलं पूर्णपणे जमिनीवर फिक्स करायची आहेत. सपोर्ट त्याचा घ्यायचा आहे. गुडघ्यामध्ये अंतर आहे, मांड्यांमध्ये अंतर आहे. टाचा सुद्धा सीट पासून थोड्याशा लांब आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. आपल्या दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. आता चेहरा अगदी शांत ठेवा, कारण की आपण जे करतोय त्याचं आपल्याला समाधानही मिळालं पाहिजे. कुठेही चेहऱ्यावर डोळ्यांवर ताण न घेता आसनं करण्याचा प्रयत्न. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग वर उचला, मग सीटचा भाग वर उचला, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपले हात आपले आपले वरच्या बाजूने ऍडजस्ट करा आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला पूर्णपणे वरती यायचंय. आपल्या दोन्हीही मांड्या जमिनीला समांतर येतील. बरोबर, छान, परफेक्ट. आपण केलंय ब्रिज पोस्चर किंवा याला सेतू बंधासन म्हणतात. सेतू म्हणजे काय, तर ब्रिज सारखा आपला आकार, शरीराचा आकृतिबंध. आणि बंद म्हणजे गळ्याला आपली हनुवटी लॉक होते, म्हणून तो बंद. आणि इथे आपला नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपण श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. खूपच चांगला प्रयत्न आणि खूप छान आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचा दिसतंय. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग आपल्या कमरेचा भाग जमिनीवर येईल आणि मग सावकाश सीटचा भाग जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा जाणीव श्वासाची. इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही. थोडस काय म्हणता येईल त्याला, विश्रांतीकारक आसन आहे. रिलॅक्सेशन थोडीस वाटतं आपण जेव्हा हे आसन करतो त्यावेळेला. आता जे आपण सेतुबंधासन केलं ही अगदी बेसिक कृती होती. त्याची ऍडव्हान्स कृती आपण पुढे शिकणार आहोत. सावकाश फक्त एका कुशीला वळा आणि पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन कसं करतात हे फक्त बघून घ्या. जे नवीन साधक आहेत त्यांनी, जुन्या साधकांना माहिती आहे. आपण बघतोय सुलभ भुजंगासन. फक्त एका कुशीला वळून बघून घ्या हे कसं केलं. तर इथे पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि मग त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठदुखीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक आसन आहे. आणि आता आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. बघा, हाताची जी कोपरं आहे ती छातीच्या रेषेत आहेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आहेत. कपाळ जमिनीवर, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडली. आता इथे आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जो आहे तो आपण हळूहळू वर उचलायला सुरुवात करणार आहोत. आधी आपलं कपाळ वर येतं, मग नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि जेवढं तुम्हाला वरती येता येईल कमरेपासून आपल्या
नाभी प्रदेशापर्यंत वर यायचं, नजर सिलिंगकडे. आपण बघतोय सुलभ भुजंगार. उलट चाल करताना हळूहळू सावकाश कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आता स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा, हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. पावलाला पाऊल जोडलंय, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे, मांडीला मांडी जोडलेली. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपल्या नेबल रिजन पर्यंत आपल्याला वर यायचं. नाभी प्रदेशापासून पूर्णपणे वर. नजर आपली सिलिंगकडे. दातावर दात लावा. शक्य असेल तर डोळे मिटून आपल्या कंठस्थ ग्रंथीवर एका बाजूने ताण, एका बाजूने दाब आहे त्याची जाणीव. पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार आहे, तिथे आलेला प्रेशर. थायरॉइड उपचारात्मक हे सुलभ भुजंग असेल. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीकडे येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. सावकाश एका कुशीला भरा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये आणा. अगदी सावकाश हाताच्या आधाराने. सुरुवातीला विश्रांती. पाठीवर पडून आपण जेव्हा बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठ करा सरळ. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. चेहरा शांत, डोळे मिटलेले. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. लास्ट राउंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी दुपटीचा. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसन. उदर, उर आणि स्कंध. उदरमध्ये जेव्हा आपण श्वास घेऊ तेव्हा आपली जाणीव आपल्या पोटाच्या ठिकाणी असेल. श्वास घेताना आपलं पोट हलकसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जाईल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उर श्वसन. उर श्वसन करताना जेव्हा आपण श्वास भरून घेणार तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. असं इमॅजिन करायचं की आपण संपूर्ण हवा आपल्या छातीमध्ये भरून घेत आहोत आणि त्यामुळे आपली छाती जी आहे ती एक्सपांड होत आहे. हे झालं उर श्वसन. आणि श्वास सोडताना संपूर्ण स्नायू आपले रिलॅक्स होतील.
त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्कंद श्वसन. स्कंद श्वसन करताना श्वास घेताना आपले खांदे जे आहेत हे थोडेसे कानाच्या दिशेला वर जातील, बघा अशा प्रकारे. आणि सावकाश श्वास सोडताना खांदे पूर्ववत होतील. ठीक आहे. उरश्वसन करताना जाणीव सॉरी उदरश्वसन करताना जाणीव आपल्या पोटाच्या ठिकाणी असेल. उरश्वसन करताना आपली जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे, म्हणजे आपली इथे लंग्स कॅपॅसिटी वाढते जेव्हा आपण मोठा श्वास भरून घेतो त्यावेळेस. आणि मग स्कंद श्वसन करताना आपली जाणीव आपल्या शोल्डरच्या ठिकाणी असेल. ठीक आहे. तर दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. उद्या आपण याला अकार उकार आणि मकाराची जोड देणार आहोत, ज्याला संपूर्ण योगिक श्वसन असं म्हणतात. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ, डोळ्यालगत मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. प्रत्येक स्थितीची आपण 2-2 आवर्तन करूया. सुरुवातीला उदर श्वसन. आहे तो श्वास सोडा. आपली जाणीव आपल्या पोटाच्या ठिकाणी. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. पोट आतल्या दिशेला जातंय. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या. पोट बाहेर. श्वास सोडताना पोट नियंत्रित आतल्या दिशेला. आता आपली जाणीव आपल्या उरभागाकडे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. इथे आपली फुफ्फुस बरगड्यात आणली गेली आहेत. आणि संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. सगळे ताणलेले स्नायू आता आकुंचित होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण. संथ गतीने श्वास सोडताना सगळे स्नायू पूर्ववत. पुढे करूया स्कंद श्वसन. जाणीव आपल्या शोल्डरकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. सावकाश श्वास सोडताना खांदे पूर्ववत. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे सावकाश पूर्ववत. श्वास घेताना अजिबात कपाळावर डोळ्यावर कोणताही ताण घ्यायचा नाहीये. सहज कृती करण्याचा प्रयत्न. आता पुढे करूया आपण एकत्रित उदर उर आणि स्कंद श्वसन. हातांची ज्ञान मुद्रा आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. आता आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. संत गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे. छाती पूर्ववत होतीये आणि खांदे नियंत्रित खाली येत आहेत. अजून एक कृती करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जाणीव आधी उदर भागाकडे, मग उर भागाकडे आणि मग सावकाश स्कंद भागाकडे. रिलॅक्स. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. शरीर आणि मन शांत झालेलं आहे.
आपली आंतरिक सजगता वाढलेली आहे. आपले विचार आपोआप कमी झालेले आहेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतमध्ये, पायाची बोट बाहेर. आपले हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपलं संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेलं आहे. आज आपण जे जे काही नवीन आसनं पाहिली त्याचा मनातल्या मनात मागोवा. बैठक स्थितीमध्ये आज आपण जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन हे नवीन आसन पाहिली. दंड स्थितीमध्ये केलेलं त्रिकोणासन, पाठीवर पडून केलेलं सेतुबंधासन, पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून नुकतंच केलेलं विभागीय श्वसन. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. शरीर आणि मनाचं शीतलीकरण शवासन. आपली जाणीव आपल्या दोन्ही पावलांकडे. मी माझ्या दोन्ही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, खोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग, माझे दोन्ही पाय, उजवा आणि डावा पाय शिथिल होत आहेत. आपली जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, सॉरी आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. संपूर्ण आपला उजवा आणि डावा हात शिथिल होत आहे. जाणीव आपल्या पाठकड्याकडे. आपल्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुरली आहे तीही शिथिल होत चालली आहे. जाणीव आपल्या उदरभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहेत. आपलं छोटस हृदय ते शांतपणे त्याचं काम करत आहे. आपल्या गळातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले दोन कान, दोन गाल, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भोवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहे. मी माझं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडलेलं आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झाले आहेत. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे याची मला जाणीव आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा जपाजप चालू आहे.
मी श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या श्वासासोबत मी एनर्जाईज होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे, विचारांची गती कमी झाली आहे. प्रचंड आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य हे औषध विरहित आणि व्याधी विरहित असंच जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही आरामदायी स्थिती कितीही सुखावह हवी हवीशी वाटली तरीही योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची नियोजित कामे पूर्ण करायची आहेत. आणि त्यासाठी पोषक अशी ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त झालेली आहे. हळूहळू आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन संपूर्ण खेच आपल्या शरीराला आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेत. तेही घाई न करता अगदी सावकाश दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सावकाश वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नखरू सुटूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणगत भाव, समर्पण भाव आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित करूया. आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हास्य मर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग आपला इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. धन्यवाद. थँक्यू.